बाबूराव 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 बाबूराव. हॅलो, गायकवाड साहेब बोलून राहिले का? हो गायकवाड साहेब बोलतोय. हा साहेब नमस्ते, लक्ष्मण बोलून राहिलो. लक्ष्मण कोण हो? ते आलेलो मी इकडं, कर्नाटकातून आलेलो इकडं, कामासाठी आलेलो इकडं मी. कुणीकडे? कोल्हापूर आणि आतनी आणि इकडं निपाणी या भागात फिरत असतो मी. मग सेंटरिंग कामाचं आवड आहे मला, करत राहत असतो मी. ते सगळ्या गिळ्याचं जे असते ना लोखंडी घालायचं हा असते, हा हा तुम्हाला कुणी नंबर दिला यो? साहेबांनी दिला. आमच्या पाटील साहेबांच्याकडे कामाला होतो मी आधी यापूर्वी. कोण हो पाटील? आमचे पाटील साहेब एक लक्षात. मिनिट, चालू असू दे, चालू असू दे. कधी येऊन भेटायचं असतंय तुम्हाला? तुम्ही आता कुठं आहे राहायला? राहायला म्हणजे मी साईटवर. साईट वर तशी आमच्या इथं नाही होतोय आता तिथं. नाही, आत खाली एखाद्या मिळाला तर बोळचोळात. नव आता जी माझी साईड चालू आहे की नाही, तिथे शेडची सोय नाही, मालकाचेच घर आहे तिथं. मालकाच्या घरात राहिला असतो की मग त्यांच्या घरात राहायला सोय नाही का? राहायची त्यांच्या घरात बेडरूम मध्ये कसं वगैरे राहायला हे करणार? थोडीशी जागा नाही मिळणार राहायला? नाही हो, तसं तयार होणार नाही ते मालक. कारण दोन बायका असून राहिल्यात माझ्या. दोन बायका? हा, म्हणजे फॅमिली असतंय माझी. बरोबर आहे, फॅमिली सकट तुम्हाला कसे राहू देतील मालक त्याच्या घरात? मागच्या खोलीत राहिलो असतो की त्यांच्या. हॅलो, कोण बोलते? लक्ष्मण बोलून राहिलो. अरे लक्ष्मण बरोबर आहे, त्याला मालकाच्या घरात तुझी फॅमिली घेऊन कसं राहतील तू? काय ते राहतात तसंच राहिलो असतो की, काय अडचण काय नाही. हा, राहिलो असतो इकडे तिकडे काहीतरी. ठेवा पाटलाने नंबर दिला साहेब. ठेवा ठेवा. हॅलो. हॅलो. हा साहेब, कट होऊन राहिला फोन. हो हो, कट झाला. बोला की. हा, सेंटरिंग कामाचं काय जमेल काय मग? आता माझ्याकडे काम नाही आहे हो, सगळं संपत आलेलं आहे काम. आता तुम्ही बोलून राहिला की वॉचमन म्हणून राहायचं आहे म्हणून. वॉचमॅन म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला? आता तुम्हीच बोलून राहिला नाही का? हा? नाही नाही नाही, एक मिनिट. तुमचं तुम्हीच बडबडालाय, तुमचं तुम्हीच हे करायलाय. तुम्हाला नंबर कोणी तर लक्ष्मण बोलून राहिलो साहेब मी. अहो, लक्ष्मण असू दे ना राम असू दे, ठेवा आता. नाही साहेब, पण मला थोडस त्यांच्या घरात राहिलो असतो की मी, मालकाच्या बेडरूम मध्ये वगैरे. साहेब ठेवा हो. हॅलो. हा गायकवाड साहेब बोला की. पुन्हा लक्ष्मणच बोलून राहिलो. हा बोला. हा, ते होईल का काय सेंटरिंग कामाचं? सारखं नाही, फोन नाही, कट होणार करायला लागला तुम्ही. नाही नाही, लांबून मी आलोय, गाडी चालवतो. कर्नाटकातून आलोय. हा, मी काय करू? दोन फॅमिली आहेत, म्हणजे दोन कुटुंब आहेत, म्हणजे दोन बायका आहेत साहेब. कसं चालवायचं सांगा बरं गायकवाड साहेब? सेंटरिंग मधला मी तज्ज्ञ आहे साहेब, सगळं येते मला. पिळायला येते, ओळायला येते, का तोडायला येते, जोडायला येते, पिंजरे बांधायला येतात, कॉलम, स्लॅबचे पिंजरे. साहेब सगळं करून सोडतोय साहेब मी. हॅलो संतोष साहेब. त्यानं तुम्हाला नंबर दिला नाही, त्यांनाच करायला हवा आता बस. नाही साहेब, मला कामाची अत्यंत गरज आहे साहेब. हॅलो. 5 मिनिटात मीच तुम्हाला फोन करतो, जरासं थांबा, गाडीवर आहे. नाही साहेब, हे माझा नंबर नाही आहे, मी त्या पाटलांच्याकडनं घेतलाय. पाटलांच्याकडनं घेतलाय म्हणजे नंबर घेतलाय तुमचा त्यांच्याकडनं. मी करतो म्हणते ना तुम्हाला. माझ्याकडं फोन पण नाही आहे साहेब, मी अत्यंत गरीब माणूस आहे. अहो, मी गाडी चालवा लागलोय, नंतर तुम्हाला फोन करतो म्हटली की नाही. टीव्ही आहे काय गाडीत कधी करू तुम्हाला फोन मी? एक तासाभरात करा की. नाही, पण नंतर माझ्या फॅमिलीकडे जायला लागतं ना, दोन बायका आहेत ना मला. 2 बायकांच्या इथनं जाऊन आल्यावर करा हो. अत्यंत गरीब माणूस आहे साहेब मी. मग राहू दे की. मग काम पाहिजे ना सेंटरिंगचं, सगळं मला पिंजरे बांधायला देत. बर बर बर. होऊ शकेल का? काम मिळू शकेल का? सकाळी तुम्हाला फोन करतो मी. सकाळी नाही चालत साहेब. काय झालं? काय नाही, बाकी बरं आहे. तुमचं कसं काय होईल काय ते सेंटरिंगचं? नाही नाही, होणार नाही. थोडं तरी होणार नाही काय? साधं पट्ट्या बिट्ट्या तोडायचं काम पाहिजे. 2 बायका आहेत साहेब, कसं सांभाळायचं सगळ्यांना? काय म्हणला? तुम्हाला किती आहेत? 2 बायका आहेत साहेब, कसं सांभाळायचं सगळ्यांना? काय तुम्ही काय बोलालाय, काय कळना झाले. बस आता. बाबूराव बाबूराव बाबूराव. बाबूराव बोलतोय. मुकुंद संकपाळ मित्र आहेत तुमचे. हा, मुकुंद संकपाळ. हा, 1 मिनिट. मुकुंद संकपाळ आहे बघा, इथे देतो. नमस्कार हो बाबूराव. नमस्ते नमस्ते, बोला. काय झालं सक्सेसफुल? काय झालंय वाटतं आमच्या मित्राचं? हा, फोन घेऊन झालेलं इथं दुकानात आमच्या इथं. होय ना? त्यामुळे तुम्हाला काय बोलता येईल ना काय? हा, त्यामुळे काय नाही बोलताय ना, तसं खास मित्र आहे त्यामुळे तसं काही नाही. विनोदी आहे त्यामुळे तुझं काही नाही, मिळून मिसळून असं म्हणजे तसं काही नाही. 1 मिनिट थांबा. 2 मित्र आमचे एवढे जिवलग आहेत की नाही. फार त्रास नाही ना दिला? नाही नाही नाही, त्रास काय. बाबूराव बाबूराव बाबूराव.